रात्र बरीच झाली होती. रवी आणि त्याची पत्नी शांत झोपले होते. तसं रवीला एक भयानक स्वप्न पडलं. तो आणि त्याची पत्नी दोघं गाडीनं कुठंतरी जात होते आणि अचानक गाडीसमोर 2 लहान मुलं आली. त्यांना वाचवण्यासाठी रवीनं गाडीचं स्टिअरिंग दुसऱ्या बाजूला फिरवलं आणि त्याची गाडी वेगानं असल्यामुळं रस्त्याच्या बाजूला असलेल्या दिवाळावर जाऊन आपटली. त्याचं डोकं जोरात समोर आदळलं होतं. डोळं हळूहळू बंद होऊ लागलं आणि ते बंद होत असताना जाऊन रडत काहीतरी बोलत होती. समोरचं दृश्य पाहून भीतीची एक थंड लहर त्याच्या मणक्यातून निघाली. गावरचे केस शहारले. तुम्ही म्हणाला होता ना, तुला सोडून कुठं जाणार नाही, नेहमी तुझ्या सोबत राहीन, कायम तुझी साथ देईन. तुम्ही तसं वचन दिलं होतं. मग आता कसं अचानक मला एकटीला सोडून गेला? असं बोलताना मध्ये तिचा आवाज बदलला आणि साधा आवाज जाडा भासडा झाला. आपल्या पत्नीला असं हॉलमध्ये कोणाच्या फोटोसमोर उभं राहून रात्री असं रडताना पाहून त्याला जरा भीतीच वाटली. तो तिला हलकेच तिच्या नावाने आवाज देत तिच्या दिशेनं पुढं सरकू लागला. त्यानं आपला थरथरता हात तिच्या खांद्यावर ठेवला. तसं ती मागे फिरली. तिचं कपाळ फुटलं होतं आणि त्यातून निघणारं रक्ताने तिचा चेहरा लाल झाला होता. तिच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूचं मांस सोलून निघालं होतं. डोळा फुटून बाहेर आला होता. ओठ आणि गाल फाटलं होतं. हाताला जागोजागी खरचटलं होतं, तर काही ठिकाणी त्वचा फाटून त्यातनं रक्त निघत होतं. बोट तुटून वेडी वाकडी झाली होती. रवी तिचं ते भयानक रूप पाहून 2 पावलं मागं झाला. त्याला पाहून हसत ती भयानक रूप घेऊन त्याच्याकडे येऊ लागली. तसं रवी मागं सरकू लागला. काय झालं रवी? तू मला पाहून असा मागं का जातो आहेस? तू तर माझ्यासोबत अनाबाका घेतल्या होत्या ना. काही झालं तरी तू माझ्या आयुष्यात सावलीप्रमाणे राहशील असं वचन दिलं होतंस ना. मग आता काय झालं? तुझ्या त्या सेक्रेटरीसाठी तू माझ्या प्राणाची किंमत मोजली. तू तो अपघात मुद्दाम घडवला ना. आपण आज बाहेर जेवायला जाऊ ऑफिसला, हे असा फोन तूच केलास ना. गाडीचं ब्रेक खराब आहेत तुला माहीत होतं. तुला हे पण माहीत होतं की मी तीच गाडी घेऊन येणार जिचं ब्रेक तू खराब केले होतेस. माझा गाडी चालण्याचा वेगसुद्धा तुला माहीत होता आणि ह्या सर्वांचा तुला फायदा झाला. आणि मी मात्र माझा जीव गमावला. तुला वाटलं की मी मेली की किस्सा संपेल, पण तू मला जे वचन दिलं होतं की काही झालं तरी तू माझ्या आयुष्यात सावलीप्रमाणे राहशील, म्हणून
तेच आज पूर्ण करण्यासाठी आले आहे. एवढं बोलून ती भेसूर हसत रवीच्या दिशेनं चालू लागली. नाही, तसं काही नाही. हे हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. तू समजते तसं काही नाही. नाही, रवी रडकुंडीला येत म्हणाला. तिला आपल्या दिशेने चालत येताना पाहून रवी माग माग सरकू लागला आणि अचानक त्याच्या छातीमध्ये जोरात कळ उठली आणि तो जागीच पडला. 2 दिवसांनी त्याचं प्रेत पोलिसांनी बाहेर काढलं. पत्नीच्या विम्याचे पैसे मिळावे आणि आपल्याला दुसरा संसार सुरू करता यावा यासाठी रवीनं तिचा अपघात घडवला होता. हे रवीच्या खोलीत सापडलेल्या काही पुराव्यानं सिद्ध केलं होतं. रवीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला हे तपासांती सिद्ध झालं. तिने तिचा बदला घेतला होता आणि ती फोटोमधून स्ट्रेचरवरून नेत असलेल्या रवीच्या प्रेताकडे पाहून हसत होती.